नमस्कार. आज आपल्याला भेट द्यायला डॉक्टर विनोद सावजी आर्या आले आहेत. या 2 शब्द बोलतील. यांनी एक पुस्तकं छापलेले ते हे बघा, हे भेट दिली. 2 शब्द बोला. सर्वांना जय भीम. मी डॉक्टर विनोद सावजी आर्या, MA पाली, MPhil झालं आहे, UGC नेट झालं आहे आणि इथल्या आपल्या सरकारी दवाखान्यात रुरल हॉस्पिटलमध्ये मी मेडिकल ऑफिसर म्हणून पण आहे. पाली शिकल्यानंतर काहीतरी लिहायची इच्छा झाली, शिकवायची इच्छा झाली. त्यानुसार अभिसंबोधी इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिस्ट स्टडी या संस्थेच्याद्वारे आपले नियमित मोफत क्लासेस पालीवरचे चालतात. दर रविवारी आपण ते क्लासेस घेतो. ऑनलाईन आहे सध्या कोरोनाच्या नंतर. तर त्या अनुषंगानेच उपासक उपासिकांना वंदनेच्या स्वरूपातून काहीतरी पुस्तक हवं म्हणून आपण वंदनासुक्त पठण प्रकाशन अशा नावाचं एक पुस्तक केलेलं आहे. ज्याचा अर्थ होतो वंदनसूत्र पठणावर प्रकाश. आणि यात प्रत्येक गाथेवरच्या प्रत्येक एका शब्दाचा आपण त्याला एक अर्थ अभिप्राय दिलेला आहे. आणि त्याचे जे सोर्सेस आहे, संदर्भ आहे, ते मुळात आपण अठ्ठकथा त्रिपिटकामधून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरा विषय आत्ताचाच रिसेंटली आपण मागच्या 2 महिन्या अगोदर चतुसच्च प्रकाश अर्थात 4 आर्य सत्यावर प्रकाश या नावाचं आपण पुस्तक छापलं आहे. टायटलवरूनच लक्षात येईल की 4 आर्य सत्यांची जी काही बेसिक माहिती आहे आपण या पुस्तकातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याला खूप डिटेलिंगमध्ये अर्थात पूर्णपणे त्रिपिटकातले जे काही सूक्त आहेत त्या सूत्रांना घेऊन आपण त्याचं मराठीत अनुवाद योग्य तोवर जसा पाहिजे तसा आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या स्वरूपातून अजून काही आपल्या संस्थेच्याद्वारे आणि श्रावणसाहेब आहेत यांच्या मदतीने आपण निश्चितच पुढच्या काही दिवसांमध्ये याच सिरीजमधले बाकीचे जे काही पुस्तकं आहेत, जसं आश्रव क्लेश, कम्मपथ, 37 बोधिपक्कीय धम्म, या पद्धतीचे बरेचसे विषय आहेत जे नवीन विषय आहेत जे लोकांपर्यंत पोहोचावं असं वाटतं. तर आपण ते निश्चित काम पूर्ण करू. या ठिकाणी श्रावणसाहेबांनी आम्हाला बोलवलं आणि खूप आनंद झाला आहे. त्यांच्याकडे आम्हाला हे पुस्तक द्यायचं होतं आणि या पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम असो, प्रबोधन असो, त्यासाठी आम्ही तत्पर राहू. आमची संस्था पण तत्पर राहणार. धन्यवाद. जय भीम.